नमस्कार, कांतास किचनमध्ये आपलं खूप खूप मनापासून स्वागत. आज आपण घरच्या घरी राजगिऱ्याच्या लाह्या कशा तयार करायच्या आणि त्याचं बारीक पीठ कसं बनवायचं ते पाहणार आहोत. उपवासासाठी हे पीठ खूप उपयोगी पडतं आणि घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीनं तयार होतं. तर चला प्रथम आहे ना राजगिऱ्याच्या लाह्या कशा तयार करायच्या ते बघूया. इथे ना 1 कप मी कच्चा राजगिरा घेतला आणि आता गॅसवरती ना कढई तापायला ठेवली आणि कढई ना चांगली तापलेली पाहिजे. आता काय करायचं की कढई चांगली तापल्याच्या नंतर आहे ना थोडा थोडा राजगिरा याच्यामध्ये सोडायचा. एकदम सगळा राजगिरा टाकायचा नाही, थोडा थोडा टाकला म्हणजे राजगिऱ्याच्या लाह्या छान फुटतात. आणि राजगिरा टाकल्याच्या नंतर आहे ना याला सारखं हलवत राहायचं, म्हणजे काय होतं की सगळीकडनं राजगिरा भाजल्या जातो, गरम होतो आणि मग चांगल्या लाह्या फुटतात, म्हणजे ते मुक्का होत नाही नाहीतर किंवा जळत पण नाही. असं सगळं हे करून आहे ना आपण सगळ्या याच्या आता ह्या राजगिऱ्याच्या लाह्या करून घेऊ. हे बघा, तुम्ही बघू शकता किती छान फुटू लागले बघा. आणि राजगिरा आहे ना जेवढा जुना असेल ना तेवढा राजगिऱ्याच्या लाह्या खूप छान होतात. नवीन जर राजगिरा असेल ना तो चांगला फुटत नाही, त्याच्या लाह्या चांगल्या होत नाही. हे बघा, इथं आपण आता हे सगळ्या राजगिऱ्याच्या लाह्या करून घेतल्या. हे बघा किती छान फुलले आहे ना, मस्त एकदम पांढरे शुभ्र आले आहे. आता याला आहे ना पूर्णपणे एक 5 मिनिट आहे ना थंड होऊ द्यायचं आणि मग काय करू, आता एका दुसऱ्या बाउलमध्ये काढून घ्यायचं. राजगिऱ्याचे लाय घरी करायला एकदम सोपे आहे. असं कच्चा राजगिरा दुकानातून आणून घरी आणून ठेवायचा आणि केव्हा पण आपल्याला त्या राजगिऱ्याचे लाय करता येतात आयत्या वेळी. आणि जर उडत असतील ना तर काय करायचं, पॅनवरचं झाकण असतं ना ते ढालीसारखं असं पकडायचं वरतून, म्हणजे ते जास्त उडत नाही, पांगत पण नाही. आता मी इथं पुरणचाळाची चाळणी घेतली. कुठलीही एक चाळणी घ्या पण बारीक छिद्राची घ्या, म्हणजे लाह्या खाली गळाल्या नाही पाहिजे, फक्त त्याच्यातली घाणच खाली पडली पाहिजे. आणि अशा प्रकारे ना सगळ्या लाह्या काय करायचं आहे, चाळून घ्यायचं आहे. असं हात घालून पण थोडं चाळायचं, म्हणजे काय होतं याच्यातलं जे घाण आहे ना ते पण सगळं निघून जातं. त्यामुळे काय होतं, सगळा जो न फुटलेला राजगिरा आहे, काही बारीक कण असतील किंवा काही काडी कचरा ते सगळं यामुळे निघून जातं आणि मग काय होतं याला एकदम स्वच्छ आणि पीठ पण मग छान स्वच्छ तयार होतं. हे बघा, इथं मी सगळ्याला आता चाळून घेतले आहे. हे बघा एवढी घाण निघाली याच्यामध्ये, तरी पण जास्त निघाली नाही, म्हणजे सगळे लाह्या आपल्या छान फुटल्या ना, मग राजगिरा थोडासाच असं जळाला, एवढं तेवढं निघतं त्यामध्ये. सगळाच जुना राजगिरा असल्यामुळे ना लाह्या खूप छान झाल्या, तर थोडीच घाण निघाली. आता इथं काय केलं, मी एक मोठं मिक्सरचं भांडं घेतलं आहे. आता स्वच्छ केलेल्या राजगिऱ्याच्या लाह्या आहे ना त्या सगळ्या यामध्ये ह्या भांड्यात घालू, मिक्सरच्या भांड्यामध्ये. आणि आपल्या गरजेनुसार म्हणजे जाड किंवा बारीक किंवा असं मऊसर पीठ याचं तयार करून घेऊ. या पिठापासून आहे ना तुम्ही उपवासाचे थालीपीठ, लाडू, शिरा, पराठे आणि इतर अनेक पदार्थ बनवू शकता. घरचं पीठ असल्यामुळे ना चव पण छान लागते आणि दर्जा पण चांगला राहतो. हे पीठ आहे ना बाजारातून आणण्याची गरज नाही, अगदी घरच्या घरी तुम्ही ताजं आणि स्वच्छ पीठ तयार करू शकता. तर हे बघा किती छान पीठ झालंय, बघा किती छान स्वच्छ आणि पांढरं शुभ्र पीठ झालंय आणि त्याचं टेक्स्चर पण बघा किती छान झालंय. तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक जरूर करा. तुमच्या मित्र, मैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत शेअर करा. आणि अशा सोप्या, पारंपरिक आणि चविष्ट रेसिपीसाठी माझ्या द कांतास किचन चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. पुढच्या व्हिडिओमध्ये पुन्हा भेटूया. तोपर्यंत धन्यवाद, नमस्कार. आणि तुमच्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये मला नक्की सांगा. थँक्यू.